आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात। घटस्थापना झाल्यावर तोफेच्या सलामीने नवरात्रोत्सवास प्रारंभ। नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलला। श्री अंबाबाई मंदिरात सकाळी घटस्थापना झाल्यानंतर विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। त्यानंतर खऱ्या अर्थानं तोफेच्या सलामीने अंबाबाईच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला। यावेळी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। शारदीय नवरात्रोत्सव 2025 ची सुरुवात खऱ्या अर्थानं आता तोफेच्या सलामीने झालेली आहे। पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर गाभाऱ्याचे दरवाजे 4:45 वाजता उघडले आणि तिथून काकडा आरती होऊन देवताकृत्याला सुरुवात झाली। 8:30 पावणे 9 पर्यंत संपूर्ण देवताकृत्य पूर्ण झाल्यानंतर घटस्थापना झाली आणि घटस्थापना झाल्याची तोफ आताच नुकतीच झाली आणि पूर्ण नगरीला ही घटस्थापना झाल्याचं सूचित झाल्यानंतर सर्व नागरिकांनी आपल्या घरातील पूजेस सुरुवात केलेली आहे। या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सर्व विधी होतील। दुपारच्या आरतीनंतर 2 वाजता महापूजा मानली जाईल आणि संध्याकाळी 9:30 वाजता सुवर्ण पालखीनं आजच्या दिवसाच्या नवरात्राचे सांगता होईल आणि त्याच पद्धतीने पंचमीची त्र्यंबोली भेटीची पालखी असेल किंवा अष्टमीची नगर प्रदक्षिणा असेल किंवा दसऱ्याची सिमोल्लंघनाची पालखी असेल, अशा पद्धतीने हे सर्व पारंपरिक पद्धतीनं सोहळे होणार आहेत। त्याचबरोबर आपण भाविकांच्या सोयीसाठी पाण्यापासून आरोग्यापर्यंत सर्व सुविधा केलेल्या आहेत आणि सुरक्षिततेसाठी आपण 120 कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था नजरेखाली ठेवलेली आहे। याच्या माध्यमातून आपण IIT मंडी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सहाय्यानं याचा वापर आपण यात करत आहोत। यामध्ये आपण फेस रीडिंग कॅमेऱ्याच्या माध्यमातून फेस कॅप्चर करून प्रत्येक भाविकाचे रेकॉर्ड तपासून जाते आणि त्यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे फोटोग्राफ असतील ते जर त्यामध्ये आढळले तर त्यांना बाजूला करण्याची आपण हे ठेवलेली आहे, तयारी ठेवलेली आहे। त्याचबरोबर हेड काउंटच्या माध्यमातून गर्दीची ठिकाणं कुठल्या ठिकाणी किती गर्दी आहे हे निश्चित करून आपल्याला नियोजन करता येईल गर्दी हलवण्याचं। त्याचबरोबर भाविक रांगेतून आल्यावर देवीपर्यंत किती वेळात पोहोचतात ह्यासाठी सुद्धा आपल्याला फेस कॅप्चर कॅमेराचा उपयोग होणार आहे। अशा पद्धतीने पारंपरिक आणि आधुनिकतेचा मुळे घालून या नवरात्रोत्सव सर्वात सुरक्षित आणि जलद दर्शनासाठी भाविकांसाठी कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे। दर्शनाची रांग आपण चांगल्या पद्धतीनं नियोजित केलेली आहे। रॅम्प आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मंदिरातून व्यवस्थित दर्शन रांग सुरळीत आहे आणि या 10 दिवसात 25 ते 30 लाख भाविक दर्शन घेतील अशी अपेक्षा आहे।